done. Guard, salami, shast. Guard, shast. Guard, दाहिने मोड़, तेज चल. udah asal poin. Petrol saya. Ramaya yati pindam upatikka kama. Ek pura mana hai? Ramaya upatikka kama. Yes, sir. He is a great man who lived his life. 96. गोपाल काकुलो म्हणजे सगळे लोक ताका कोंगोटेन वळखता आनी बरें काम तेणें केल्लें आहा समाजा खातीर. सोशल वर्कर एक टायमार फ्रिडम स्ट्रगलानूय तेणें काम केल्लें आहा आनी सायलंट असो फ्रिडम स्ट्रगलान म्हणजे आपलें नांव दिवप ना आनी कितें आनी तेजे सगळे फोटो पयले आमी तेजे. सो बरें काम तेणें केलां आनी समाजा खातीर आमचे मुरलीधर देवस्थान आसूं आमचो पेडा कोडे म्हणून आसूं सगळे जागे तेजे आनी तेणें लोकां खातीर बरें कार्य खातीर दिवप आनी बरें कार्य करप हें तेणें सगळे समाजाक शिकयलां, युथाक शिकयलां. आमकांय जेन्ना पयल्या फावटी आमदाराक हांव बसलोलो तेन्ना म्हाका तेणें खूब एक वर्स आख्खे कोंगोटची हिस्ट्री सांगलेली आनी असो मनीस जो जाणवार आयज आमच्या मदेकांतना दुख्ख लागता, आमकां दुख्ख दिसता. गोपाल काकुलो तेजे फॅमिलीक देवान बरें सुशेग दिवचो आनी तेंचे जे येदो व्हडलो भार तो सदांच काळजी तो लोकांचे इसारप म्हणजे सकाळी सीक आसलो पूण सकाळी फुडें उठोन लोकांचे इसारप. म्हाका फोन मारप खूब फावटी म्हाका फोन केलो तेणें बरो नासतना बद्दल की अशें कर तशें कर हें मातशें काम उरलां तें मातशें काम उरलां. अशें खूब कमी लोक आहा समाजान आनी आयज ताका आमी ऑनरूय दिल्लो आहा हिंगा, सलामी दिल्ली आहा. असल्या मनशाचो लोक उगडास सदांच करता. नमस्कार. आज आमी दुःखद निधनाबद्दल आनी तांकां श्रद्धांजली दिवपाक ज्यांच्या करता आमी आज हांगासर सगळे एकठावले ते जाण आसात गोपाळ दामोदर काकुले. एक साल ते भोंवते म्हणटा पळय ते एक आमचे समाज कार्याचे एक विश्व कशें. तेजो थोडक्यात तुमकां जे कोण तुमी म्हाका दिसता नोक आसतले की आमच्या ज्या कोंगोटचे जे जितले उत्सव आसात, जितली कार्य आसात, समाज कार्य आसात, सार्वजनीक कार्य आसात, गोपाळ काकुल्याचो सहभाग असल्या शिवाय कसलेंच कार्य फुडें वचोंक ना. पोर्तुगीज काळा पासून ते आतां पर्यंत जे फक्त ह्या स म्हयन्याचेच तेजे मातशें इल्लें दुखणें वाडलेलें इतकेंच. अदरवायज तेजे म्हणटा तेजे सहकार्य सदांच. आनी सांगपाचें म्हणजे आतां नरकासूर
व स्पर्धा घेतात. परंतु त्या काळात नरकासुराची सुरुवात या गोपाळ आमच्या गावच्या लोकांक जाणट्या नेणट्यांक घेऊन सुरुवात केल्ली आणि 2 विभाग पडलेले, उत्तर आणि दक्षिण. उत्तरेचो नायकवाडो गावरावाडो हे उत्तरेन येताले, दक्षिणेचो प्रभुवाडो आणि हे येताले, उत्तरेन मागीर उंटावाडो हे भाग येताले. असे 2 भाग केले आणि एका वर्सा कृष्ण जर उत्तरेक जाल्यार नरकासूर दक्षिणेक, दुसऱ्या वर्सा नरकासूर उत्तरेक जाल्यार कृष्ण दक्षिणेक असे वाटप केल्ले. आणि त्यानुसार गणपतीचे सुद्धा विसर्जन त्यावेळार त्याच्या पुढाकारान एक शिस्तबद्ध असा कार्यक्रम त्यावेळार जातालो. सांगपाचो आनी एक तुमकां महत्वाची गोष्ट म्हणून सांगता तुमकां की 15 ऑगस्टाक पुर्तुगेज आसतना आमकां झेंडावंदन करूंक मेळनासलें, पण तेजे तकलेंतल्यान एक आयडिया येयली. तेणें सत्यनारायण पुजेचो एक संकल्प सोडलो. लोकांक तांकां पुर्तुगेजाक किंवा त्या लोकांक जे विरोधक आसले तांकां दाखोवपाक सत्यनारायण पुजा चल्ल्या म्हणून. आणि ह्या सत्यनारायण पुजेचें स्वरूप तर कितें, भितरल्यान 15 ऑगस्टाची हो राष्ट्रीय दिन साजरो करप. आणि त्याच्या करता ताका साथ लाभलेली आमचे परमपूज्य गुरुजी नारायण मलबारी आणि गांवचे सगळे आमचे जाणटे नेणटे यांच्या त्यांच्या पुढाकारान तेजे म्हणजे ते अष्टपैलू एक म्हणटा ते व्यक्तिमत्व कसलें तर सारकी धागड धिंगाई. आणि धागड धिंगाईंतल्यान तेणें इतलें करून दवरला फाटल्यान आमी ते जोपासूंक जाय, फुडें व्हरूंक जाय. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज आमी 2 कडेन आमी तेजी रथ आपल्या अंत्ययात्रा रथ आमी 2 कडेन थांबयलो. तुमकां महत्वाची गोष्ट सांगता, तुमकां जो पेडार म्हणटा पळय तो तेजी सुरवात कितें जाली 26 जानेवारी करूंक मेळनासलें. 26 जानेवारीक तर सत्यनारायण पुजा ती दवरली. आणि आता दुसरे आमी मुरलीधर मंडप जो आसा तो मुरलीधर मंडपाचो पुर्तुगेज काळा पासून थंय सगळ्या गांवची प्रत्येक वाड्याची नाटकां करपाचो संकल्प ह्या गोपाळ भाऊनच सोडलो. आणि आज तो एकमेव आमच्या कोणूरचो उत्सव आसलो, मुरलीधर उत्सव कोणूरचो एकमेव. त्यानंतर खूप जाल्या मागीर नंतर आमचे मंदिर जाले तो आता तुम्ही साको आमी क्रॉस करून येयल्या. तो साको तेन्ना तो मोडलो, तो हेजो म्हणजे साद्या बांदकामाचो आसलो. आणि समोरचो जी भाटकांची आसली ती लॉयर लोबो नांवाचो एक एडवोकेट हेणे ते एके रातीन भितर कितें हाडलें आनी ते उबारणीचो प्रयत्न केलो. कोर्ट केस जाली आणि एका संबंध जाणून एका कोर्टाक मागीर जबाब दिवचो पडलो. पूण त्याच्या पुढाकारामुळे तो आज साको कायमस्वरूपी आमकां दिसता. अत्यंत तुमकां उल्लेखनीय म्हणजे ज्या वेळार 1961 साला 19 डिसेंबराक आमी त्या जोडखंडांतल्यान आमी जेन्ना मुक्त जाले, हुकुमशाहीच्या जोडखंडांतल्यान महत्वाची भूमिका आता सरकारान किंवा त्या वेळाच्या बाकीच्या लोकांनी नेत्यांनी त्याची दखल घेतली ना, वो सोडून घालवी. पूण तेणे त्याचे आपले कर्तव्य पार पडले. कितें कर्तव्य? अस्नोडेचो जेन्ना पूल मोडून तेणे उद्ध्वस्त केल्लो, मिलिटरीच्या हेतूंतल्यान आपल्या ओलांडून आयतडी येयली, ताका फुडें आतां वाट दाखयतलो कोण? तर फुडें ताका आग्वादा पर्यंत वाट दाखोवपाचें कार्य ह्या गोपाळ भाऊन केलें. इतले अजरामरी व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व, ते समाज कार्यातले जावं, ते मागीर आपल्या गोवा मुक्ती करता तेजें कार्य जावं, हे तेजे कार्याक आमी तुमच्या सगळ्याच्या वतीन हांव ताका सॅल्यूट करता, नमन करता आणि आमच्या सगळ्याच्या वतीन ताका ही श्रद्धांजली समर्पीत करता. हांव तुमचे कडेन मागता एक 30 सेकंद. जेन्ना शीक आसलो त्या क्षणी ज्यांनी ताका भेट दिवन तेजी विचारपूस केल्या आणि आज न सांगता न चुकता ज्यांनी आज तुम्ही जे सहभागी झाले ह्या दुःखाच्या कार्यात हांव त्यांच्या वतीन सगळ्यांची तुमची कृतज्ञता व्यक्त करता. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीन परत एकदा तांकां सगळ्याची दार तांकां उगडे मेळचे आणि हांकां कुटुंबाक हे दुःख सहन करपाक, ह्या पर्वता फुडें दुःख सहन करपाक तांकां शक्ती प्राप्त जावची अशी देवा कडेन प्रार्थना करता. आणि हांव हांगा नामवंत कोळूचे रहिवासी म्हजो मित्र राजेश काकुलो हा त्यांचे वडील गोपाळ काकुलो हांचें निधन जालां आणि त्या निमित्त आमी आयज जमलेले आहा. खरें म्हटलें तांकां हांव हांगा उबो रावन पांयां पडोन श्रद्धांजली दिता आणि देवा कडेन मागता तांकां बरो स्वर्ग प्राप्त करचो. आणि मागता तेंच्यांनी जे समाजकार्य आणि खूब बऱ्यो गोष्टी केल्या त्यो सगळ्यो गोष्टी
म्हाजो मित्र राजेश बाबा वो फुडें व्हरतलो आनी तेंचें नांव जें आसा तेंचें नांव तर अजरामर आहात पूण तेंचें नांव उजेडाक हाडटलो आनी देव बरें करूं.